नमस्कार, प्रीतीज वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज बनवणार आहे आपण शेंगदाण्याची भाजी। अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतले। आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडे सोनेरी रंगावर आले की लगेच त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। मी इथे हिरव्या मिरचीचा वापर जास्त केला नाही, 2च हिरव्या मिरच्या घेतल्या। 2 ते 3 पाकळ्या लसूणच्या घेतल्या। याला छान परतून घ्यायचं आणि याला बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं। आता हे व्यवस्थित आपलं भाजलं गेलं। आता मिक्सरमध्ये जेव्हा आपण वाटू तेव्हा थोडं पाणी घालूनच वाटायचं। आता मी तीच पॅन ठेवली, त्या पॅनमध्ये आता भाजी करायला घेऊ। शेंगदाण्याची भाजी करताना थोडं तेल घालायचं, जास्त तेल वापरायचं नाही। तेल चांगलं गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मोहरी कच्ची लागती। आता जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे, आता हे वाटण 2 चमचे तेलात घालायचं। आता हे वाटण करताना मी इथे पाण्याचा वापर केला होता, तर वाटण आपलं चांगलं बारीक निघालं। आता 2 चमचे इथे मी वाटण घालून घेतलं। आता या वाटणाला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे जे मिरची पावडरचा आपण इथे वापर करणार आहोत ते मिरची पावडर करपणार नाही, त्यासाठी आपण वाटण अगोदर घातलं। आता 1 चमचाभर मी मिरची पावडर घातली, थोडी हळद घालायची। आता मिरची पावडरचा वापर मी रंगासाठी केलेला आहे। तुम्हाला जर पूर्ण भाजी हिरव्या मिरचीचीच करायची असेल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण थोडं वाढवायचं आणि लाल मिरची पावडर घालायची नाही। आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं। परतून झाल्यावर आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण हे वाटण काढलं होतं, मी त्यातच थोडं पाणी घातलं आणि ते पाणी मिक्स करून या भाजीत टाकायचं। आता पाणी घातल्यावर याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे याचे जे काही गोळे झाले असतील हे गोळे आपल्याला आता मोडून घ्यायचे आहेत। आता याला 1 ते 2 वेळा मिक्स केलं की याच्यातले गोळे मुडतात आणि आपल्याला कितपत भाजी घट्ट किंवा पातळ लागते त्याप्रमाणे पाणी टाकायचं। आता मला असं वाटतं थोडं पाणी घालायचं, त्यासाठी मी आणखी इथे पाण्याचा वापर केला। थोडं पाणी घातलं, थोडं मीठ घातलं। आता कोथिंबीर घालायची। झाली आपली शेंगदाण्याची भाजी तयार। ही शेंगदाण्याची भाजी आपल्या आईनी किंवा आजीनी नक्की केलेली असणार आणि कोणी कोणी ही भाजी खाल्लेली आहे हे मला कमेंटमध्ये सांगा। आज म्हटलं मुलांना ही शेंगदाण्याची भाजी म्हणजे काय माहीतच नाही, म्हणून आज मी मुलांसाठी ही शेंगदाण्याची भाजी केली। रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। परत भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।